भूषणजी काय सांगाल तुम्ही अनोखा उपक्रम राबवता? नमस्कार. मी मी भूषण कोठावदे, रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स अध्यक्ष म्हणून बोलतो. आपण यावर्षी गणपती विसर्जनाच्या वेळेस ज्या पी-ओ-पीच्या मूर्ती असतात, त्या मूर्तींचं आपण ते विघटन करणार आहोत. तर ते एका चांगल्या स्वरूपात, जसं की आपण आहे ना, अमोनियम बायकार्बोनेट आणि पाणी याचं मिश्रण करून तर ते आपण त्या पी-ओ-पीच्या मूर्त्या त्याच्यात टाकणार आहोत, की जेणेकरून त्या पी-ओ-पीच्या मूर्त्या त्यात टाकल्याने पी-ओ-पीच्या मूर्त्या त्यात टाकल्याने ती पी-ओ-पी खाली बसतं आणि वरती अ, जे द्रव निर्माण होतं. ओके. तर ते हे आपल्याला दोघी वस्तू फर्टिलायझर म्हणून वापरता येतात. पाणी आपण झाडांना वापरू शकतो आणि खालचं जे पी-ओ-पीचा गाळ उरतो, तर त्यापासून आपण खडू निर्मिती करू शकतो आणि शेतीमध्ये किंवा झाडांना एक मातीचं कॅल्शियम म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. तर यावर्षी आम्ही हा पहिल्यांदा कल्याण ईस्टमध्ये हा उपक्रम राबवत आहोत. या अगोदरही अंबरनाथमध्ये गेल्या 3 वर्ष हा उपक्रम राबवला गेला. तर मी सर्वांना विनंती करतो की पी-ओ-पीच्या मूर्त्या ह्या जलाला आम्ही अमृत जल असं नाव दिलंय. तर ह्या अमृत जलामध्ये या पी-ओ-पीच्या मूर्त्यांचं विसर्जन करावे आणि त्याचं विघटन झाल्यावर त्या मूर्तींपासून आपल्याला काही ना काहीतरी नक्की फायदा होईल आणि पर्यावरण पण पूरक आपल्यासाठी राहील.